नमो बुद्धाय जय भीम। संपूर्ण विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक सम्यक सबुद्ध यांची 2568वी जयंती आज अंबरनाथ लुंबिनी बुद्ध विहार मोरिवली शाखा नवरेनगर अंबरनाथ पूर्व या ठिकाणी मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली। या विहाराचे अध्यक्ष आज शंकर नामदेव गायकवाड, उपाध्यक्ष गजेंद्र मागाडे, कार्यालयीन सचिव भाईदास भैसाने, संस्कार सचिव मिलिंद शिंदे, माता रमाई महिला विभाग यांच्या वतीने महिलांचे सांस्कृतिक व मनोरंजनाचे लहान मुलांचे विविध स्पर्धा घेऊन बालकांचे मनोबल वाढवण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेतल्या। यामध्ये मीनाक्षी शेवाळे, दीपाली साळवे, किसा सोनवणे, मीनाक्षी साळवे, गौरी पांडे, अनिता साळवे, लक्ष्मी साबळे, सुमन जगताप, लता डोंगरे, सुजाता भालेराव, माधुरी पाटील, ललिता बनसोडे, मीना तिडके आणि असंख्य उपासक उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते। आजच्या कार्यक्रमामध्ये आज मयूर येवले सर यांनी उत्तम रीतीने संवादाच्या माध्यमातून सुरेख धम्म मार्गदर्शन केले आणि संध्याकाळी संजय देवडे यांच्या भीमबुद्ध गीताच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता झाली। तसेच विश्वजित पिंक सिटी येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। त्यावेळी बुद्धचरित्र विषयी माहिती आयु बाळासाहेब कांबळे यांनी दिली। सूत्रसंचालन पंडित पाटील सर यांनी केले। सूत्रपठण बौद्धाचार्य कडलग यांनी केले। अल्पोहार सोसायटीकडून देण्यात आला होता। माता भगिनीने पुढे हा गाणी नाचण्यासाठी प्लीज नंतर पुढच्या वर्षाची वाट बघाल। आता नाचून घ्या पुढे या स्टेजच्या समोर येऊन नाचू शकतो। संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वातील सर्व महामातांना आणि महामानवांना मी त्रिवार वंदन करतो। आज संपूर्ण विश्वामध्ये तथागत सम्यक बुद्धाची 2585 जयंती आज संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे। बुद्धांचा मार्ग म्हणजे हा समतेचा मार्ग आहे। यामध्ये कुठलाही जातीभेद नाही। बुद्धांनी दुःखातून दुःख निवारणाचा मार्ग सांगितला आणि यामध्ये सर्वांना स्वातंत्र्य दिलं। त्यामध्ये समता, बंधुता आणि न्याय ही त्रिसूत्री बुद्धांनी त्यांच्या प्रवचनातून त्यांच्या लेखातून त्यांनी सर्व जगाला दिलेली आहे आणि तोच मार्ग आज आपण बघतो। विश्वातल्या 140 देशामध्ये हा बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार झालेला आहे आणि त्याचप्रमाणे आज भारतात सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना परंतु आपला बौद्ध धर्माचा प्रसार आणि प्रसार हा त्या मानाने होत आहे। हीच खूप मोठी विश्वशांती आहे आणि जगामध्ये जर विश्वशांतीचा मार्ग कोणी देणार असेल तर ते तथागत सम्यक संबुद्ध आहेत आणि याच तथागतांनी या विश्वामध्ये या जगामध्ये महिलांना पहिलं प्राधान्य दिलेलं आहे। महिलांना पहिलं स्वातंत्र्य दिलेलं आहे। त्यांच्या संघामध्ये बुद्ध धम्म आणि संघामध्ये त्यांनी महिलांना प्रथम प्राधान्य दिलं। त्यानंतर आज आपण बघतो विश्वामध्ये की महिलांना प्रथम प्राधान्य जर कोणी देणार असेल तर ते तथागत सम्यक संबुद्ध आहे। त्यामुळे संपूर्ण विश्व
विश्वामध्ये ही तथागतांची सम्यकवाणी आणि हा धम्म संपूर्ण विश्वामध्ये पसरत आहे आणि शांततेच्या मार्गाने आजही जर आपण धम्माचं अनुकरण केलं तर जगामध्ये या बौद्ध धम्मासारखा कुठलाही शांततेचा धम्म या विश्वामध्ये दिसत नाही आणि या बौद्ध धम्माच्या या सर्व विश्वातील बौद्धांना उपासक उपासिकांना मी या मंगलमय समय सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते आणि इथे मी माझे 2 शब्द संपवते. नमो बुद्धाय. जय हिंद. आपण ही जी बौद्ध पौर्णिमा आहे ही भारतीय बौद्ध सभा संस्थेच्या वतीने साजरी करतो डोंबिवली बुद्धविहार. तसेच आपण इथं महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले, खेळ घेतलेले आहेत, मुलांना बक्षिसं वितरण केली, सकाळी आपलं प्रवचन झालेलं आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि भोजनदानाचा कार्यक्रम. तुम्ही किती वर्षापासून करता? आज आम्ही 16 वर्ष झाली. 2006 आपलं बुद्धविहाराचं ओपनिंग झालं. आम्ही आमचं बुद्धविहार म्हणजे ज्या दिवशी बुद्ध जयंती त्या दिवशी आपलं वर्धापन दिन सुद्धा साजरा करतो. जयंती अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे, दया क्षमा शांती याची शिकवण देणारे, क्रोधाला प्रेमाने, लोभाला गाढाने, असत्याला सत्याने जिंकायचे हे सांगणारे आणि तुमच्या आणि आमच्या आयुष्यातील अज्ञान अंधकार दूर करणारे व ज्ञानमार्गाकडे घेऊन जाणारे हे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत.